HM घाटमाता न्यूज। मिरजेत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात झोपून केले आंदोलन। 27 तारखेला गणरायाचे आगमन होणार आहे। मिरजेत अनेक चौकात रस्त्यावर खड्डे पडले आहेत। मिरज शहरातून गणपतीची भव्य मिरवणूक निघते। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मिरवणुकीला अडथळा होणार आहे। त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करावेत या मागणीसाठी आणि मिरजेतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात RPI आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यात झोपून अनोखे आंदोलन केले आहे। काही दिवसात गणपतीचे आगमन होणार असून अनेक भाविक मिरजेत मिरवणूक पाहायला येत असतात। मोठमोठ्या गणपतीच्या मूर्तीची मिरवणूक निघत असते। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे मूर्तीला दुखापत झाली तर याला कोण जबाबदार आहे असा आरोप करत हत्तेकर यांनी इशारा दिला आहे। येत्या 2 दिवसात महापालिकेने रस्ते दुरुस्त केले नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा RPI आठवले पक्षाचे वाहतूक आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष आनंदा हत्तेकर यांनी दिला आहे। येत्या 27 तारखेला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि मिरज शहरामध्ये मार्गावरती भरपूर ठिकाणी खड्डे आहेत। गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भरपूर बाहेरून नागरिक येतात। त्यांचे या खड्ड्यांमुळं अपघात होण्याचंही भरपूर प्रमाण आहे। ते कमी करण्यासाठी त्याची दखल प्रशासनानं घेणार आहेत का हे मला प्रशासनानं उत्तर द्यावं आणि 2 ते 3 दिवसात रस्ते सर्व कामं पूर्ण व्हावीत एवढंच बोलतो आणि थांबतो। गणरायांच्या आगमनाच्या वेळेला मिरवणुका मोठे गणपती बाप्पा येतात आणि त्या गणपती बाप्पांना जर दुखापत झाली तर याचं प्रशासन दखल घेत असेल, जबाबदारी घेत असेल तरी सांगावं। HM घाटमाता न्यूज।